मुंबई आग्रा महामार्गावर कुरखळीजवळ ट्रॅक्टरमधून हरभरा वाहतूक करत असताना हरभऱ्याची गळती लागली व ते रस्त्यावर पडलेत। यामुळे मागून येणाऱ्या दोघही दुचाकी स्वारांचं नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या दुचाकी घसरल्यात। या अपघातात एका दुचाकीवरील दिलीप सीताराम पाटील, उषाबाई दिलीप पाटील, राहणार शंकर नगर, अंमळनेर हे दुचाकीने ताजपुरी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना जखमी झाले, तर दुसरी दुचाकी स्कूटीवरून जाणारे भिकण गिरधर शिरसाट, राहणार नरडाणा हे सुद्धा व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांना ज्ञानेश्वर पाटील यांनी तात्काळ टोल नाका अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले। या अपघातात तिघांनाही किरकोळ खरचट्या आणि मार लागला आहे। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर दाखल होत रस्त्यावरील पडलेले हरभरे साफ करीत रस्ता सुरळीत केलाय। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। काका काय झालं होतं? काय स्लिप झाली होती गाडी, काय हरभरे का काय पडले होते तिथं रस्त्यावर, स्लिप झाली। मी ज्ञानेश्वर पाटील, मला ताजपुरी गावाहून एक फोन आला की आमच्या हायवेला ॲक्सिडेंट झालं आहे फाट्याजवळ। तर मी लगेच तिथं ॲम्ब्युलन्स फोन केला हायवेवाल्यांना, त्यांना तात्काळ इथं येऊन त्यांचे सिव्हिल हॉस्पिटल इलाजासाठी मदत केली। दादा काय प्रकार घडला? आता रस्त्यावर हरभरे पडलेले होते बरोबर, त्याच्यानंतर ते एक कुटीवाले गेले, ते पडले जोरात। नंतर आमचे भाऊ नेत्याच्या मागेच होतो, ते पण दोघं जण पडले। ते त्याचं पण एकदम डायरेक्ट असं वाटत होतं की माझा भाऊ गेले, पण ते ट्रॅक्टरवाले काही की तिथं थांबले, ते हरभरे सांडून बघून ट्रॅक्टर निघून चालले गेले ते डायरेक्ट। त्याच्यानंतर मी पण त्यांच्या मागेच होतो, मी पण पडणार होतो, पण मी अगोदर त्यांचं चीन पाहिल्यानंतर डायरेक्ट थांबलो जोरात। थांबल्यानंतर मग माझं पण एकदम असं वाटलं की माझा भाऊ आता काही हातात येत नाही। ते ॲक्सिडेंटकडे ते दादा होते, ते पण पडले, ते एकटे होते आणि आम्ही ते वहिनी आणि भाऊ ते दोघांना जास्त लागलेले। तर त्यानंतर इथं सिव्हिलला आणला, मग ॲम्ब्युलन्स मागवली। तो भावांचं नाव काय? दिलीप सीताराम पाटील।